हे ॲटोम बॉम्ब आहे. हे तांबडेवातीचा ॲटोम बॉम्ब आम्ही हे यूज करताना कशाला म्हटलं, हत्ती पळवासाठी आम्ही आमच्या शेतात येऊन हत्ती घुसतात. त्या हत्ती पळवासाठी आम्ही हे ॲटोम बॉम्ब आणि चिडबेल यूज करतो. हे आम्ही हाताने जर असं मारलं तर हत्तीच्या जवळ जाऊन पडे ना, मध्येच फुटून जाणार. हातीच्या जवळ गेलं नाही, हाती काय घाबरं नाही ना. तसं म्हणून आम्ही चिडबिल यूज करून चिडबिल आणि घेऊन मारतले. चिडबिल तसं घालून आम्ही असं दूर धरून असं वडून मारलं तर हत्तीच्या जवळ लागी जाऊन पडलं तर हत्तीच्या जवळ जाऊन पडलं तर ते आवाज शब्द म्हणून देता येईल. शब्द दिल्यानंतर ते हत्ती घाबरला की काय होत, हत्ती भिवून पळून जाऊन सोडताय. नाही झालं आम्ही हत्तीने भीतीने असं काहीतरी मारलं तर मध्ये पडलाय असं हातात. हे तांबडे वातीचं हे हातीनं असं इथं कुठेतरी मारलं, मध्येच पडलाय तर हत्ती घाबरणा. आम्ही यूज करायला पाहिजे कसं म्हटलं, चिडबिलीने मारला असं वडून डायरेक्ट जाऊन नाही तर हत्तीच्या जवळ पायाजागी जाऊन फड्ड म्हणून फुटून जाणार. फुटला तर हत्ती असा घाबरून बाहेर जाता. आणि हे जर हत्तीच्या जवळ जाऊन पडून फुटला तर हत्तीला काय नुकसान होईना. हत्तीला शेप आम्ही कशाला यूज करताना, खाली हत्ती घाबरून आमची नुकसान होऊ नये, बाहेर जायला पाहिजे तेवढंच म्हणून आम्ही यूज करताला. तुम्हाला कसं चिडबिलातनी मारायचं ते तुम्हाला मी दाखवतो. त्याला आम्ही 2 लोक पाहिजेत, एक काडीपिटी लावायला आणि एक मारायला. एक बघून घ्या, जपून बघून घ्या. काडीपिटीने असं घालून घ्यायचं आहे, तर घालून घेऊन काडीपिटी लावून सांगायची. काडीपिटी लावली ना की असं धरून मारून सोडायचं. हातीला मारायचं म्हटलं बघा, जपून बघा काय घाबरायची जरूरत नाही.